राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्योजकांबाबत मोठं विधान केलं आहे। उद्योजकांना अनेकदा मोठा त्रास सहन करावा लागतो। अगदी त्यांना ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि हप्ते वसुलीला सामोरं जावं लागतं आणि यामुळेच माझ्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस असतील, पुणे ग्रामीण पोलीस असतील यांनी मोठं पाऊल उचलून त्यांच्यावर सक्त कारवाई करावी असं जे आवाहन आहे आणि सूचना आहेत देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनावेळी देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड मध्ये आले होते आणि याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी चाकण MIDC असेल, पिंपरी चिंचवड मधील उद्योग असतील किंवा रांजणगाव येथील उद्योग असतील, त्याचबरोबर राज्यातील जे उद्योग असतील या संदर्भात त्यांनी एक मोठं विधान केलं। खरं तर माझ्याकडे धमकी, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या अनेक तक्रारी उद्योजकांनी केल्या आहेत आणि अशा तक्रारी आल्यास पोलिसांनी कठोर कारवाई करावी। अगदी एकनाथ शिंदे किंवा भाजपचे पदाधिकारी किंवा अजित पवार यांच्या पक्षातील कुठला व्यक्ती कार्यकर्ता असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करत मुखांतर्गत कारवाई करावी अशी सूचना जी आहे ती पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यामुळे आता जे हप्ते मागतायत किंवा धमक्या दिल्या जात आहेत किंवा खंडणी मागितली जात आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत। अगदी पिंपरी चिंचवड असेल, चाकण MIDC तून अनेक तक्रारी ज्या आहेत त्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत औद्योगिक तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आला आहे, त्यांच्याकडे प्राप्त झाले आहेत। गेल्या 2 वर्षात 11 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 37 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या 8 अर्ज देखील आलेले आहेत आणि त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत उभारण्यात आलेल्या औद्योगिक तक्रार कक्षामार्फत त्यांचं निवारण करण्यात येत आहे। परंतु पुणे जिल्हा हा कॅपिटल हब आहे आणि या हबमध्ये देशभरातून आणि जगभरातून अनेक जण गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु अशा प्रकारची जी गुन्हेगारी आहे ती समूळ नष्ट करण्यात यावी अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली असून पुणे जिल्ह्यातील जे गुन्हेगारीचं वातावरण आहे ते समूळ नष्ट करत एक पोषक वातावरण जे आहे गुंतवणुकीसाठी करण्यात यावं अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस असतील किंवा पोलीस असतील ते उद्योजकांच्या तक्रारीकडे कसं बघतात किंवा त्यांचं तक्रारीचं निवारण कसं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।